कुणी जर असं समजत असेल मी भागवून घेतो, मी दाखवून देतो, कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही रे, लक्षात ठेवायचं. अरे माझ्या नादी लागू नको रे, तुला सांगू लागलो तुझ्याच भाषेमध्ये, गुराख्याच्या भाषेमध्ये. त्याच्यामुळे जरंग्या काय कायद्यापेक्षा मोठा नाही. उगा कोणीतरी चिचेच्या झाडावर चढ म्हणल्यानं चढायचं नसतं. चिचेच्या झाडावर चढल्याच्या नंतर जरंगे काय लाडोबा बाबा, लाडोबा भाई, लाडोबा आहे का जरंगे? जरंगेला हे आंदोलन करताच येणार नाही. घुसू. आझाद मैदानातली परवानगी घेतलीस का? आता मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, आंदोलनाच्या बाबतीत, उपोषणाच्या बाबतीत कोणतीही परवानगी दिलेली नाही. जे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार जेटच्या स्पीडनं चालण्यात जातात, ते मात्र आता म्हणतात राष्ट्रवादीच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवारनं सांगावं जरंगे त्यांना आवडत नाही म्हणून. बंबई के किसी हमारे कष्टकरी की रोजी रोटी पे परिणाम न हो. अहो मला सांगा, ए बाबा तुला सांगू राहिलो की जरंगे स्टॉप, जरंगे स्टॉप. त्या वकिलाला तुमच्या सांगून द्यावं की आमच्या विषयी आम्ही संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्या मार्गाने त्यांच्या आदर्शातून प्रेरित होऊन आमचा लढा घेऊन मुंबईत येत आहोत. तर आपण या 2-3 गोष्टी लक्षात घ्यावा ही मुख्यमंत्री साहेबांना. मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत दाखल होण्याची घोषणा केली. त्यामुळे बहुसंख्य मराठा समाज मुंबईकडे दाखल होणार याची खात्री होताच ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला जोरदार विरोध केला आणि पोलीस प्रशासनाला या संदर्भात अर्ज देखील दिला गेला असल्याचं गुणवंत सदावर्ते यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. याचाच विरोध करत मराठा कार्यकर्ते तसेच सरपंच मंगेश साबळे यांनी गुणवंत सदावर्ते यांना विरोध केला. सरपंच मंगेश साबळे यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक जाहीर पोस्ट शेअर केली. त्यामध्ये त्यांनी मुंबई कोणाच्या बापाची नाही सदावर्ते, यावेळी आडवा ये, तुला दाखवतो काय ते, अशी चेतावणी देणारी पोस्ट मंगेश साबळे यांनी शेअर केली. सरपंच मंगेश साबळे प्रत्येक परिस्थितीत मराठा समाजाच्या बाजूने खंबीरपणे उभे राहत आले आहेत. त्यामुळे त्यांचा सार्थ अभिमान मराठा समाजाला आहे, अशा प्रतिक्रिया मराठा समाजाकडून येत आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.